रद्द झालेल्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राबाबत माहिती न देता शासनाची दिशाभूल करून नोकरी मिळविली आहे व खऱ्या व पात्र प्रकल्पग्रस्तावर अन्याय केलेला आहे। त्याबाबत प्राथमिक चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांनी केल्यानंतर विभागीय चौकशीची गरज नसताना सुद्धा आपणाकडे पाठविण्यात आली। कार्यालयात साक्ष देण्याकरिता आली असता प्रकरण परत घे, नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करतो व कामावर रुजू असलेल्याची नोकरी जाणार नाही, तू एवढ्या दिवस झोपली होती का, असे स्पष्टपणे धमकी देऊन सांगितले। त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली व त्याबाबतची माहिती कार्यालयातील लिपिक यांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सॲपवर दिली व त्याबाबत जिल्हाधिकारी अकोलासमोर उपोषण सुरू केले। परंतु तरीही आपण हेतुपुरस्सरपणे फक्त अभिलेख तयार करण्यासाठी व्हॉट्सॲपवर नोटीस पाठवित आहात करिता या अर्जाद्वारे आपणास विनंती केली आहे। आपल्यांवर अविश्वास दाखवित असल्याचे सांगितले। सदर विभागीय चौकशी प्रकरण परत जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्याकडे पाठविण्याची विनंती उपोषणकर्त्या सुशीला नाना शिराळे यांनी निवेदनातून केली आहे। उपोषणाबाबत तुम्ही काय आहे नेमकं? माझं नाव सुशीला नाना शिराळे। मी सर 2004मध्ये अजय ओमप्रकाश शिराळेंना प्रमाणपत्र काढलं आणि मी इथं डॉक्युमेंट दिले असता त्याचा काका काय करत होता की इथं पुनर्वसन ऑफिसला डॉक्युमेंट दिली की पूर्ण गाळ करत होता। त्याच्यानंतर मी अमरावतीला गेली ते डॉक्युमेंट दिले, ते डॉक्युमेंट इथं पुनर्वसन ऑफिसमध्ये आले। त्याच्यानंतर मला 3 पत्र आले की त्याचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे म्हणून, तरी त्यांनी ते प्रमाणपत्र जमा नाही केलं पुनर्वसन ऑफिसला। त्याच्यानंतर त्यांना 2007मध्ये नागपूर सिटीमध्ये पोलीस भरती मारली, ते सिलेक्ट झाला तो। त्याच्यानंतर इथं एस पी ऑफिसला कलेक्टर मॅडमनं लेटर दिलं की जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर त्याला काढा। त्याच्यानंतर मी इथं एस पी ऑफिसमध्ये खूप वेळा गेली, पण ते त्याचे जे पी आहेत आपल्या चांडक साहेबांचे, ते म्हणतात किंवा हे इथं चक्रा मारतात, तिथे चक्रा मारू नका। त्यानं डीमध्ये मुळे मॅडमकडे चौकशीत टाकलं, तिथे गेली असता ते मॅडम आपण जर तिथं बोलायला गेलं ते मॅडम म्हणतात किंवा हमेशा मला धमकी म्हणजे याची धमकी देतात किंवा तुमच्यावर गुन्हा दाखल करीन हापशीवरचं भांडण। तरीसुद्धा यायनं ते प्रमाणपत्र द्यायचं म्हणजे त्याला नोकरीहून काढलं नाही, त्याची त्याला लवकरात लवकर नोकरीहून काढण्यात या अशी माझी विनंती आहे। मागणी मान्य न झाल्या मी उपोषणाला आमरण उपोषणाला बसेल। माझं नाव सुशीला नाना शिराळे। याविषयी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।